याचं पण काही गणित असेल किंवा काही प्रपोर्शनेट असेल तेच स्पष्ट करता येतं. जे बऱ्याच जण ट्रॅकर करतील की माझ्याकडे पैसे आले तर मी CC कमी करून टाकू किंवा टर्म लोनमध्ये पैसे परत करून देऊ. अगदी छान प्रश्न आहे. फक्त याचं थोडंसं मला सविस्तर उत्तर द्यावं लागेल. अडचण काय होते ना की मुळात तुम्ही जसा उल्लेख केला की टर्म लोन आहे, पण आपले जे व्यावसायिक आहे ना त्याच्याकडे एक लोन नसतं, बट मल्टिपल लोन्स असतात. तर मी जेव्हा इकडे उत्तर दिलं की त्याने टर्म लोन करावं, तो जाऊन होम लोनमध्ये पैसे होता. बरोबर. आपल्याला आहे ना गुड डेट आणि बॅड डेट असं त्याला बायफर्गेट करावं लागेल. कर्जाचे सुधार प्रकार, चांगले कर्ज आणि वाईट कर्ज. चांगले कर्ज काय, ज्यामुळे आपल्याला काहीतरी आर्थिक फायदा होतो, जसं टर्म लोन आहे. टर्म लोनचा पैसा तुम्ही व्यवसायासाठी वापरताय आणि मग त्याचा तुम्हाला फायदा होतो. वाईट कर्ज काय की जे गॅजेटसाठी घेतले किंवा एक हौशीसाठी, आणि ते खूप महाग असतात. म्हणजे जर तुम्ही क्रेडिट कार्डचे जर बघितले तर 3-3.5% हे मंथली इंटरेस्ट आहे. हो, सो ते त्याला अफोर्डेबल नाही आहे. आता त्याने टर्म लोनमध्ये पैसे भरावे का, आपल्या मूळ प्रश्नाकडे मी परत येतो. तर त्याने पैसे भरताना मुळात सगळे त्याच्याकडे जेवढे लोन्स आहेत याची सिक्वेन्स लावायला हवी. त्याचा व्याजदर किती हे चेक करावं. ओके, ज्याचा व्याजदर 10% कमी असेल ते लोक त्याने सगळ्यात शेवटतात, म्हणजे ते आधी प्रेफरन्स नाही करा. एक्झॅक्ट त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटला पात्र राहिलं. हो, समजा जर का त्याच्याकडे एखादा क्रेडिट कार्डचा लोन चाललं आहे, तर आम्ही जर सांगतो की बाबा SIP नको करू, तो आधी लोन नील करत नाही, तो EMI स्टॉप झाला की त्याच्या सगळ्यात मला SIP इन्व्हेस्ट. मग त्याला स्नोबॉल इफेक्ट ज्ञान कसं करतो की आमचं एक उदाहरण देतो. आमचे एक इन्व्हेस्टर होते, त्याच्याकडे जवळजवळ 6-7 लोन होते आणि अगदी सगळ्यासाठी लोन, म्हणजे ते बोलायला गेलं तर बराच लांब होईल. सगळ्या गोष्टीसाठी लोन 36% 8%. ओके, जे इन्व्हेस्टमेंट लोक कर्जाचा पोर्टफोलिओ, कर्जाचा पोर्टफोलिओ होता. मंथली इन्कम 70,000 आणि जवळपास त्यांची क्रेडिट कार्डचे बिल्स, म्हणजे त्या माणसाला पूर्ण महिना क्रेडिट कार्ड काढावा लागत होता. तर क्रेडिट कार्डचं बिल गेल्यानंतर त्यांच्याकडे हार्डली 4-5 हजार रुपये शिल्लक राहतील. म्हणजे बायकोने जर सांगितलं भाजीपाला घेऊन ये, तर ते गाडी काढू सुपर शॉपला जायचे का, तर ते क्रेडिट कार्ड चालतं. हे हा लेवलला होतं. सो त्यांना स्नोबॉल इफेक्टने आम्ही याच्यातून बाहेर काढलं आणि त्या माणसाची आमच्याकडे 28,000 रुपये पर महिन्याची SIP चालू. ओके, आता हे कसं शक्य आहे, तर त्यांचा जो क्रेडिट कार्डचा म्हणजे ती सिक्वेन्स ज्या वेळेला आम्ही लावली, तर क्रेडिट कार्डचा EMI 3,000 जातो आहे, याचा 3,000 जातो आहे, याचा 5,000, असे वेगवेगळे. मग आम्ही काय केलं, सगळ्यात महाग कुठलं तर क्रेडिट कार्ड, तो SIP माझ्याकडे 3,000 करायला. मी त्याला म्हटलं थांब. मग ते 3,000 आम्ही दर महिन्याला ॲडिशनल क्रेडिट कार्डच्या बिल भरायचे. मग ते जे लोन 18 महिन्याचं होतं ते आम्ही 9 महिन्यामध्ये टिकते. मग ते झाल्यानंतर तो पूर्ण पैसा, ते 3 आणि आधीचे 3, हे पूर्ण आम्ही दुसऱ्या लोनमध्ये जे 16% होतं त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला. मग ते जे म्हणजे बराच कालावधीचं लोन होतं ते आम्ही 8 महिन्यामध्ये नीट केलं. मग त्याच्यानंतर असं करत करत एक होम लोनचं टॉपअप केलं, जे आम्हाला 8.5% मिळालं आणि मग त्या टॉपअपमधून सगळे लोन नीट केले. आणि मग तो जो पूर्ण पैसा होता, आता त्याच्याकडे फक्त एक 13,000चा EMI आहे जो होम लोनचा आहे, आणि ज्याचा व्याजदर दोघं मिळून 8% जातो. 7.5 आणि 8 समथिंग काहीतरी आहे, असं मिळून 8% जातो. तर 8% इट्स ओके, कारण म्युच्युअल फंड्स 12% निकाल देंगे कंपेअर, म्हणजे तो त्याचं कंपाऊंडिंग प्लसमध्येच आहे. बरोबर. आणि मग आम्ही त्यांची जी इन्व्हेस्टमेंट होती, मी त्याला सुरुवातीला कमिटमेंट केली होती की पूर्ण EMI मी ठेवणार आहे. ओके, मी तुला नील करून देईन, पण मी पूर्ण EMI मी ठेवणार आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. बरं, कारण त्याचा बॅकलॉग मोठा आहे. मग आम्ही ती इन्व्हेस्टमेंट करून घेतली आहे. आता त्याची 28,000ची SIP आमच्याकडे दर महिना आहे, प्लस तो जो पूर्ण EMI होता तो खूप मोठा होता. मग मी त्यांना एक ट्रीट दिली त्यातून, की यातून तुम्हाला 9,000 रुपये जो महिना आहे हा ट्रॅव्हल फंडासाठी आम्ही अलोकेट करतो. ओके, 28 + 9 म्हणजे जवळपास ती काही ते 37पर्यंत अमाऊंट जाते. आणि EMI नसता असल्यामुळे ते कमी खर्चात जगायला शिकले होते ऑलरेडी. तर ती सवय पण इंटॅक्ट झाली. बरोबर. सो अशा गोष्टी व्यावसायिक पण करू शकतो. आणि लोन नील करताना काही रक्कम तो टर्म लोनमध्ये भरली पाहिजे आणि काही रक्कम त्याने इन्व्हेस्ट पण केली पाहिजे. टर्म लोनमध्ये भरलेले पैसे त्याला परत मिळणार नाही. इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे जे इन्व्हेस्ट करतो आहे आपण, काही इमर्जन्सी आली, काही बॅकअप लागला, तर त्यावेळेला तुम्ही त्याच्याकडे बघू शकता शॉर्ट टर्म्स वरील फंड्स करायला. सो 50-50% तरी त्यांनी त्या पद्धतीने केलं पाहिजे. त्याची इच्छा असेल 1 लाख रुपये टर्म लोनमध्ये भरायची, तर त्याने 50,000 भरावेत, 50,000 गुंतवणुकीसाठी. म्हणजे दोन्ही गोष्टी मॅनेज केल्या पाहिजे. आणि जे बाहेरील लोन आहे तेही आधी क्लिअर करायचे, आणि जी कमी व्याजदराची लोन आहे तर त्यावेळेस ती पण परतफेड करत गुंतवणूक करत आलं. दोन्ही गोष्टी मॅनेज करते.
पण आता बघा, आमच्याकडे काही बरेच क्लायंट्स आहेत की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा विविध कॉन्ट्रॅक्टची काम करतात. यांच्याकडे काय होतं की जवळपास मार्च महिन्याच्या आसपास त्याची बिलं क्लिअर होतात आणि अकाउंटला बराच पैसा येतात आणि बऱ्यापैकी पैसा त्यांच्याकडे असतो आणि वर्षभरामध्ये तो पैसा संपल्यानंतर वर्षभरामध्ये त्यांची आर्थिक स्थिती किंवा कॅश फ्लो खूप टाईट असतो. मग अशा वेळेस त्यांनी त्याचं गुंतवणुकीचं धोरण किंवा फंडिंगचं प्लॅनिंग कसं बदल करावं. म्हणजे बऱ्याच जणांचं काय होतं की ज्यावेळेस पैसे येतात अगदी त्यावेळेस ते खोलून येऊ टाकतील, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करून टाकतील, सगळ्या गोष्टी करून टाकतील आणि त्यावेळेस इतर वेळी असेल तर अगदी 5,000-10,000 रुपयासाठी सुद्धा त्याच्याकडे पुढाकडे तरी पैसे मागायला लागतात. मग अशा वेळी त्यांनी त्यांचं गुंतवणुकीचं धोरण कशा पद्धतीने केलं पाहिजे. अगदी हो. आम्ही बरेच कॉन्ट्रॅक्टरसोबत पण काम करतो. तर हा जो ही जी गोष्ट सांगितली ही अगदी 100% सत्य आहे. आणि मी यात अजून ॲड करेल की ज्या वेळेला त्याच्याकडे पैसे येतात त्यावेळेला ते म्हणजे अगदी किंग असतात. ते दोघी बाजू बघतात. एक्स्ट्रीम श्रीमंती, एक्स्ट्रीम ओढाता एकाच वर्षात. सो यांच्यासाठी ना आम्ही खूप छान फॉर्म्युला बनवला आहे. आता आपण पॉडकास्टमध्ये आहेत त्यामुळे काही गोष्टी दिसतो नाही का. पण बरेच खर्च असे असतात की जे ऑफ द रेकॉर्ड असतात. एखादे कॉन्ट्रॅक्टर ते प्रत्येक व्यवसाय करावेच लागतो. सो मी त्याला सांगतो एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला की तुला असं समजायचं आहे ना की 8 ते 10% खर्च तुझा एक्स्ट्रा झाला आहे. ओके. कंप्लायन्समध्ये एका कामाचे समजा 1 करोड रुपये आले तर सरासरी जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचा गणित बघितलं ना किंवा कुठलाही प्रायव्हेट बिल्डर असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल तो 15% 22% मार्जिनमध्ये काम करतोच. आम्ही त्यांना एकच रिकमेंड करतो जे पैसे येतील त्याच्यातनं फक्त 5% आम्हाला द्या. ओके, तुमची 1 करोडची रिसिट आहे 5 लाख रुपये. 5 लाखामध्ये आम्ही शॉर्ट टर्म प्लॅन्स आणि लॉंग टर्म प्लॅन्स दोघे एक्झिक्यूट करतो आणि ते केल्यामुळे आमचे सगळे कॉन्ट्रॅक्टर आनंदी आहे. ओके. म्हणजे त्यांचा जो प्रश्न होता की यार आम्हाला लोकली श्रीमंत समज का, पण ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. आम्ही वर्षभराचा काही तास श्रीमंत आहोत. तर आता आमच्याकडचे कॉन्ट्रॅक्टर ॲक्च्युअलमध्ये श्रीमंत पण आले. त्यांनी खूप कमी लोन घेऊन स्वतःची घरं झाली. आता कॉन्ट्रॅक्टर म्हटलं की ते घर ते मोठंच बनवतात बरोबर, ज्या गोष्टीला आमचा विरोध असतो. पण बऱ्याच वेळेला आम्ही इमोशन्सच्या पुढे मागे सरत की इमोशन्स आहेत ना तिथे मध्ये नाही जायचं आहे. पण कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रायव्हेट बांधकाम व्यावसायिक जे प्रायव्हेट कामं पण करतात यांना पण आम्ही तोच दूर लावला की तुमचे जी इन हँड येतं आहे तुम्हाला जे सेल केल्यानंतर ती ग्रॉस अमाऊंट येते याच्या तुम्ही 5 ते 10% रक्कम स्वतःसाठी इन्व्हेस्ट करा. कारण जर तुम्ही कोणाकडे कामाला गेले असते ना तर नक्कीच यापेक्षा जास्त कमावले असते. सो ती तुम्ही सॅलरी समजून विड्रॉ करा. कारण तुमच्या व्यवसायात सगळ्यात अंडरपेड माणूस कोण स्वतःच असतो. कारण आपण स्वतःच्या सॅलरी कधी विड्रॉच केल्या नाही. बरोबर. सो त्या पद्धतीने आम्ही ते करत असतो. या पॉडकास्टच्या माध्यमातून जे काही कॉन्टॅक्ट हा व्हिडिओ वगैरे असेल मला सगळ्यांना रेकमेंडेशन असेल की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये निखिल सरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला फायनान्शियली फ्री व्हायचं असेल तर तुम्ही त्याच्यात या गोष्टीसाठी त्यांच्याशी नक्की संपर्क करावा. जेणेकरून प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला जे अडचणी येतात त्यांच्या याच्यातून त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सोल्युशन नक्की मिळते. ठीक आहे. आता बऱ्याच याच्या काळामध्ये असं म्हटलं जातं की आपल्याकडे एकच इन्कम सोर्स नसावं, वेगवेगळे इन्कम सोर्स असले पाहिजे. आणि बरेच उद्योजक व्यावसायिक आहेत की ज्यांचा एकच व्यवसाय आहे. मग अशा वेळी आपण म्युच्युअल फंडला सुद्धा एक ॲडिशनल इन्कम सोर्स म्हणून कन्सिडर करू शकतो का. याचं स्पेसिफिक उत्तर देणं थोडंसं कठीण असेल. कारण त्याला इन्कम सोर्स म्हणणं हे थोडंसं कठीण ठरेल. पण पॅसिव्ह इन्कम सोर्स त्याला मी म्हणू शकतो. ॲक्टिव्ह इन्कम सोर्स मी तर हे पण रिकमेंड करेल की एका ॲक्टिव्ह इन्कमवर पण तरी डिपेंडेंट नको राहायला. म्हणजे जर का एखादा जसं आता कॉन्ट्रॅक्टरचा विषय चालू होता. सो कॉन्ट्रॅक्टरने फक्त गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंगवर डिपेंडंट पण नको राहायला. कारण ज्या पद्धतीचं सध्याचं वातावरण आहे आपण बघतोय की वर्षभर बिलं नाही निघाले. 2-2 वर्ष बिलं नाही निघा. तर ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जर बघितलं कुठल्या लोकांनी सर्वाईव्ह केलं आहे जास्त तर ज्यांच्या प्रायव्हेट साईट्स पण चालू होते. ओके. म्हणजे तुम्ही डू नॉट पुट ऑल एग इन वन बकेट जसं वॉरेन बफेट म्हणतात तसं व्यवसायाच्या बाबतीत पण आहे. म्हणजे आज मी जरी हे इन्व्हेस्टिंग या फील्डमध्ये असलो तरी पण मला एका मार्गाने उत्पन्न नाही आहे. माझं कमीत कमी 4 मार्गाने उत्पन्न येतं जे ॲक्टिव्ह इन्कम आहे. मग ते कन्सल्टिंगमधून असेल किंवा वेगवेगळ्या स्ट्रीममधून असेल. सो त्याच पद्धतीने प्रत्येक व्यावसायिकाकडे ॲक्टिव्ह इन्कम पण कमीत कमी 2 असावे. म्हणजे एक लाईन बंद झाली तर दुसरी चालू राहील. ते किती येते. मला जर तुम्ही चॉईस दिली की तुला एका मार्गाने 100 रुपये हवे की 50 मार्गाने 1 रुपया
तर मी 50 मार्गाने 1-1 रुपयाने उडे ओके. कारण तो सिक्युअर आहे. हो. सो त्याच पद्धतीने एखाद्या उद्योजकाने पण त्याला दुसरी इन्कम सोर्स तयार करता येतोय का याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता मूळ प्रश्न की म्युच्युअल फंडाला आपण इन्कम सोर्स म्हणून बघू शकतो का. सो 100% बघू शकतो. मुळात रिटायरमेंट प्लॅनिंग ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतोय, तुम्हाला काम करायची गरज नाही. ही स्टेज ज्या दिवशी येते त्याला आपण फायनान्शियली फ्रीडम म्हणतो. बरोबर. म्हणजे तो तुम्हाला उत्पन्न देतोय, पण आम्ही त्या दिवशी पण रिकमेंड करतो की ते बाबत तुम्हाला फक्त म्युच्युअल फंडात पैसे नको यायला. एमडी बनवून बघा. हां, ते एफ डी म्हणून आले पाहिजे. एखादा कमर्शियल गाळा घेतला त्याच्यातनं रेंट आलं पाहिजे, किंवा तुमच्याकडे अजून दुसऱ्या काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यातनं तुम्हाला मंथली इन्व्हेस्टमेंट आल्या पाहिजे, मंथली इन्कम आलं पाहिजे. म्हणजे जर तुमच्याकडे ₹1,00,000 येत आहेत ना, तर 40,000 म्युच्युअल फंडातनं असावे, 20,000 एफ डीतनं असावे, रेंटमधून 20,000 असावे. असे वेगवेगळ्या मार्गाने पैसे यायला पाहिजे, ज्यामुळे कुठल्याही कारणास्तव तुमचं भविष्य इनसिक्युअर्ड होतं.